त्याशी काही अंतरावर वाकुक्षी नावाच्या छोट्याशा गावात धनगराच्या कुटुंबात आपला पती आणि छोट्याशा बाळासोबत हिरा राहतो. जीव झाला चकवा चांदन आभाळा संग मातीचं नांदन जीव झाला चकवा चांदन दिवसाच दिसत्यात ताळया नभामली दिवसाच दिसत्यात ताळया नभामली हो जगन हे प्यार झालं जगन हे प्यार झालं जगन हे प्यार झालं जगन प्यार झालं नेहमीप्रमाणे एके दिवशी हिरानं गोठ्यातून जनावरांचं दूध काढलं आणि आपल्या तान्ह्या बाळाला खेळवून पुन्हा त्याला घरी सोडून ती रायगडावर निघाली. तो दिवस होता कोजागिरी पौर्णिमेचा. आणि बघता बघता संध्याकाळ झाली आणि गडाचे दरवाजे बंद झाले. माझं बाळ येतलंय घरी. हे पदर पसरती तुमच्यामुळे मला जाऊ दे. दमलेला जीव पुन्हा कोमलू नये कानी येते हाक जेव्हा आई 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 दमलेला जीव पुन्हा उमलू नये कानी येते हाक जेव्हा आई 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 मला जाऊ दे. दमलेला जीव पुन्हा कोमलू नये कानी येते हाक जेव्हा आई 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 दमलेला जीव पुन्हा उमलू नये कानी येते हाक जेव्हा आई 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 आई
पश्चिमेचा कडा आहे. तिथं ना तटबंदी ना बुरुज कडा असा भडकतो. तिथून फकसतो, पारावर येतो आणि पाणी खाली घालतो. माझं बाळ आई भावाने राहील पाठीशी उभी. आई भवानीला समधीकडे पोचता येत नाही म्हणून तर तिनं आई बनवलं. पोटासाठी जरी रोज हिंडते पाऊल, कान घेते क्षण क्षण पिरांची चाहूल. पोटासाठी जरी रोज हिंडते पाऊल, कान घेते क्षण क्षण पिरांची चाहूल. झोपेमध्ये सुद्धा मन जागे जागे राहील. कानी येते हाक जेव्हा आई 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 आई. राजआज्ञेमुळं दरवाजा उघडणं शक्य नसल्यानं तिचं म्हणणं कुणीच ऐकले नाही. आता हिराच्या डोळ्यासमोर येत होतं ते म्हणजे तिचं घरी एकटं असलेलं तान्हं बाळ. त्याच्या आठवणीनं व्याकुळ झालेल्या हिरानं किल्ल्याच्या कडावरून खाली उतरण्याचा निर्णय घेतला.